सर्वांना नमस्कार. क्लास 11th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 9, फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न. एकल व्यापारी याचे वार्षिक हिशोब किंवा अंतिम लेखे. लेक्चर नंबर 1, इंट्रोडक्शन and problem number 2, Mangesh Traders, page number 287 to 289. Next, प्रथम फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न. एकल व्यापारी संस्था किंवा व्यक्तिगत व्यापार किंवा एकल व्यापार यांचे अंतिम हिशोब, वार्षिक हिशोब हे प्रकरण 9 नंबरचे आहे. आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सन 2020 आणि 21 या वर्षामध्ये अकाउंट्सचा जो सिलेबस दिलेला आहे, तर यामध्ये एकूण 10 प्रकरणे आहेत. 1. इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. चॅप्टर नंबर 2, मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुककीपिंग. जर्नल 4 नंबरचं टॉपिक लेजर. 5. सबसिडरी बुक्स. 6. बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट. 7. डेप्रिसिएशन. 8. रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. 9. फायनल अकाउंट्स ऑफ अ प्रोप्रायटरी कन्सर्न. आणि 10. सिंगल एंट्री सिस्टीम. असे 10 प्रकरणे आहेत. परंतु या प्रकरणामध्ये 6 नंबरचं प्रकरण आहे बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट आणि 8 नंबरचं प्रकरण जे आहे रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. तर यातील सिलेबस रिड्यूस केलेला आहे आणि आपणास प्रश्नपत्रिकेचे स्वरूप देखील पाठवलेले आहे. आणि यामध्ये प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपणास फायनल अकाउंट्स ऑफ अ प्रोप्रायटरी कन्सर्न याच्यावर एक उदाहरण विचारले जाते. तर हे प्रकरण काय आहे, त्यामध्ये कंटेंट काय आहे तो आपण पाहून घेणार आहोत. यामध्ये 9.1 मीनिंग, ऑब्जेक्टिव्ज अँड इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट्स. 9.2 प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट, व्यापारी पत्रक. 9.3 प्रिपरेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नफा किंवा तोटा पत्रक. 9.4 प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट. 9.5 इफेक्ट्स ऑफ फॉलोइंग ॲडजस्टमेंट्स इन दॅट क्लोजिंग स्टॉक, वर्षाअखेरचा शिल्लक माल. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वर्षभरातील द्यावयाचे राहिलेले खर्च. प्रिपेड एक्सपेन्सेस, आगाऊ झालेले खर्च. डेप्रिसिएशन ऑन ॲसेट, संपत्तीवरील घसारा. बॅड डेब्ट्स आणि RDD, बुडीत आणि संशयित बुडीत निधी. डिस्काउंट ऑन डेटर्स अँड क्रेडिटर्स, म्हणजे ऋणकोला आणि धनकोला दिलेली मिळालेली सूट. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, वर्षभरामध्ये आगाऊ झालेले उत्पन्न. ॲक्रूड इन्कम, वर्षभरामधील येणे असलेलं उत्पन्न. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, माल मोफत वाटला. goods withdrawn by proprietor for personal use.
यामध्ये खाजगी कामासाठी जर माल घेतला असेल ते इंटरेस्ट ऑन कॅपिटल, भांडवलावर दिलेले व्याज आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, जी उचल घेतलेली आहे त्यावरील व्याज. तर असे यामध्ये पॉईंट्स दिलेले आहेत. आणि या प्रकरणामध्ये आपणास ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे नफा तोटा. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापारी पत्रक, त्याला आपण गुड्स अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नफा किंवा तोटा पत्रक. आणि बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद पत्रक इत्यादी आपण माहिती या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तसं हे प्रकरण अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि हा तास देखील अभ्यासासाठी आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. नेक्स्ट, इंट्रोडक्शन. Accounting is considered as a scientific approach in maintaining a record of business transactions. लेखाकर्म यामध्ये शास्त्रीय आणि शास्त्रोक्त दृष्टिकोन ठेवून व्यवसायातील व्यवहारांच्या नोंदी केलेल्या असतात. It provides a systematic accounting record to all on the financial status of the enterprise. आणि या आधारे आपण व्यवसायामध्ये जे बुक्स ऑफ अकाउंटिंग मेंटेन करतो त्या आधारे आपल्याला वर्षभरामध्ये आपले आर्थिक स्टेटस काय आहे व्यवसायाचं ते आपणास समजतं. नो सुनर अ बिझनेस ट्रान्झॅक्शन टेक्स प्लेस द अकाउंटिंग प्रोसेस स्टार्ट्स. The process is completed by the drafting the final accounts. आणि हे आपणास सर्व रिझल्ट्स व्यवसायाचे 12 महिन्यातील हे जे रिझल्ट्स आहेत हे आपणास फायनल अकाउंट बनवल्यानंतरच आपणास प्रॉफिट ऑर लॉस, संपत्ती आणि देणी, येणी आणि देणी आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट्स, ॲनालिसिस ऑफ द बिझनेस, फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ द बिझनेस त्यामधून आपणास समजतात. आणि म्हणून फायनल अकाउंट हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. नेक्स्ट, तर ही प्रोसिजर आहे. प्रथमतः बिझनेस ट्रान्झॅक्शन आपण घेतो, त्यामध्ये मग कॅश ट्रान्झॅक्शन असतील, क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतील, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असतील. त्यानंतर आपण जर्नल एंट्री बनवतो. वन अकाउंट इज डेबिटेड अँड अदर अकाउंट इज क्रेडिटेड. यूज ऑफ द डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक कीपिंग. त्यामध्ये आपण पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंटचा विचार करतो. त्यानंतर आपण जर्नल एंट्रीच्या आधारे लेजर पोस्टिंग करतो, म्हणजे वेगवेगळे लेजर अकाउंट्स आपण तयार करतो. नंतर त्या लेजरचं आपण बॅलन्सिंग द लेजर म्हणजे ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स आणि तो आपण फॉरवर्ड करतो. उदाहरणार्थ टू बॅलन्स कॅरीड डाऊनचा पुढं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन होतो. नंतर बाय बॅलन्स कॅरी डाऊनचा पुढे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन होतो. ते आपण काय करतो, बॅलन्सिंग करतो. त्यानंतर आपण ट्रायल बॅलन्स बनवतो आणि ट्रायल बॅलन्स आपण बनवतो तो असतो इट इज द लिस्ट ऑफ डेबिट बॅलन्सेस अँड क्रेडिट बॅलन्सेस. म्हणजे ट्रायल बॅलन्स हा लेजर अकाउंटचा काय असतो तो बॅलन्सेसचा आपण ट्रायल बॅलन्स बनवतो. त्यामध्ये लेजर बॅलन्सेस, नंतर डेबिट रुपीज आणि
क्रेडिट रुपीज असा आपण ट्रायल बॅलन्स बनवतो. शेवटी आपण याची टोटल घेतो ट्रायल बॅलन्सची आणि ती टोटल आपली काय होते मॅच होते. म्हणजे असा हा ट्रायल बॅलन्स आपण बनवतो आणि याच ट्रायल बॅलन्सच्या आधारे आपल्याला फायनल अकाउंट्स ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर अशी ही प्रोसिजर आहे. प्रोसिजर पुन्हा एकदा पाहून घ्या. प्रथमतः बिझनेस ट्रान्झॅक्शन, त्याची जर्नल एंट्रीज, त्याचं लेजर पोस्टिंग, नंतर लेजर बॅलन्सिंग, नंतर ट्रायल बॅलन्स 23 पत्रक आणि या 23 पत्रकाच्या आधारे आपण फायनल अकाउंट्स म्हणजे अंतिम लेखे वार्षिक हिशोब ऑफ द एंड ऑफ द इयर ऑफ एव्हरी बिझनेस असं आपण त्यामध्ये बनवतो. आता फायनल अकाउंट्समध्ये आपल्याला काय काय बनवायचं आहे तर 1 मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, 2 ट्रेडिंग अकाउंट. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट म्हणजे उत्पादन खाते, ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापार खाते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नफा तोटा खाते, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट म्हणजे नफा तोटा तरतूद खाते आणि शेवटी आपण बनवतो बॅलन्स शीट ताळेबंद पत्रक इत्यादी आपण यामध्ये बनवतो. एक नोट दिलेली आहे, ती नोट आपण पाहूया. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट आर नॉट इन्क्लुडेड इन द सिलेबस ऑफ 11th कॉमर्स. सो फॉर 11th कॉमर्स फायनल अकाउंट्स कन्सिस्ट ओनली. आपणास या प्रकरणामध्ये फक्त ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट एवढंच बनवायचं आहे. ट्रेडिंग अकाउंट आणि कशाच्या आधारे बनवायचं आहे आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या आधारे 23 पत्रकाच्या आधारे आपल्याला ट्रेडिंग अकाउंट व्यापार खाते, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नफा तोटा पत्रक खाते आणि बॅलन्स शीट आपल्याला बनवायचे आहे. तर सर्वांनी या टॉपिकमध्ये लक्षात घ्यायचं आहे की आपणास या टॉपिकमध्ये 3च गोष्टी बनवायच्या आहेत. एक म्हणजे आपल्याला बनवायचं आहे ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापार खाते, ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आहे. त्यानंतर 2 नंबरला बनवायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि 3 नंबरला आपल्याला बनवायचं आहे बॅलन्स शीट ताळेबंद पत्रक. ताळेबंद पत्रक म्हणजे व्यापार खाते, नफा आणि तोटा खाते आणि ताळेबंद पत्रक एवढंच आपल्याला या प्रकरणामध्ये बनवायचं आहे आणि ते आपण आता पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तर आपणासमोर पेज नंबर 287 वर इल्युस्ट्रेशन नंबर 2 दिलेलं आहे आणि यामध्ये आपणास एक ट्रायल बॅलन्स आणि खाली 4 ॲडजस्टमेंट्स म्हणजे कमी अधिक आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले आहेत किंवा आपल्याला जादा माहिती दिलेली आहे. तर ते आपण अधिक आणि वजा करणार आहोत. तर हा इल्युस्ट्रेशन नंबर 2 प्रॉब्लेम नंबर 2 आहे ट्रायल बॅलन्स आणि यामध्ये 4 ॲडजस्टमेंट. याच्या आधारे आपल्यास बनवायचे आहे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे बनवायचं आहे. तर इल्युस्ट्रेशन नंबर 2 काळजीपूर्वक अनेक वेळा व्हिडिओ ऐकायचा आहे, पाहायचा आहे आणि हे उदाहरण समजून घ्यायचं आहे. तर फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मंगेश ट्रेडर्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट्स. म्हणजे आपणास खाली मंगेश ट्रेडर्सचा ट्रायल बॅलन्स 23 पत्रक दिलेलं आहे आणि त्याच्या आधारे आपणास फायनल अकाउंट्स वार्षिक हिशोब अंतिम लेखे बनवायचे आहेत. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2018 त्यामध्ये पर्टिक्युलर्स डेबिट रुपीज नावे रक्कम आणि क्रेडिट रुपीज जमा रक्कम. तर 3 कॉलममध्ये हा TB ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्यामध्ये प्रथमतः ओपनिंग स्टॉक
32,750, परचेसेस 55,000, सेल्स क्रेडिट बॅलन्स 89,500, परचेस रिटर्न्स क्रेडिट बॅलन्स 2,630, सेल्स रिटर्न 4,480 डेबिट बॅलन्स, रॉयल्टीज भाडे डेबिट बॅलन्स 4,000, वेजेस अँड सॅलरी डेबिट बॅलन्स 8,000, ऑफिस सॅलरीज डेबिट बॅलन्स 11,000, बिल्स रिसिवेबल डेबिट बॅलन्स 19,250, बिल्स पेबल क्रेडिट बॅलन्स 12,500, ऑफिस इक्विपमेंट्स डेबिट बॅलन्स 20,000, मोटार व्हॅन डेबिट बॅलन्स 30,400, प्लांट अँड मशिनरी डेबिट बॅलन्स 25,000, बॅड डेब्ट्स डेबिट बॅलन्स 2,500, ॲडव्हर्टाइजमेंट डेबिट बॅलन्स 6,000, कॅश इन हँड डेबिट बॅलन्स 5,000, सन्ड्री डेटर्स 31,250 डेबिट बॅलन्स, रिझर्व्ह फॉर बॅड डेब्ट्स बुडीत निधी क्रेडिट बॅलन्स 1,000, सन्ड्री क्रेडिटर्स धनकोंचे देणे सावकाराचे देणे क्रेडिट बॅलन्स 24,000 आणि भांडवल कॅपिटल क्रेडिट बॅलन्स 1,25,000. टोटल आहे ट्रायल बॅलन्सची 2,54,630, 2,54,630. तर याच्या आधारे आपणास ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 3 पार्ट आपणास बनवायचे आहेत. यामध्ये डेबिट बॅलन्स डेबिट साईडला जातील आणि क्रेडिट बॅलन्स क्रेडिट साईडला जातील आणि त्यामध्ये ॲडजस्टमेंट्स आपण कमी अधिक करणार आहोत, अधिक किंवा वजा करणार आहोत. त्यामध्ये पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक ऑन 31 मार्च 2018 वॉज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईस ₹19,000. म्हणजे शिल्लक माल आपल्याकडं मूळ किमतीचा आहे 19,000 आणि त्याची मार्केट प्राईस आहे 20,000. तर आपण यामध्ये कमीत कमी प्राईस बॅलन्स शीटमध्ये दाखवणार आहोत. दुसरी ॲडजस्टमेंट आहे ऑफिस सॅलरीज आउटस्टँडिंग 1,000. म्हणजे 1,000 सॅलरी आपल्याला द्यावायची राहिलेली आहे, ती आपण देणार आहोत. 3 प्रिपेड वेजेस 1,000. म्हणजे आपण 1,000 रुपये वेजेस अगोदरच मुदतीच्या अगोदरच दिलेले आहेत. 4 प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ॲट द रेट ऑफ 5% अँड 10% अँड 15% ऑन ऑफिस इक्विपमेंट्स. ऑफिस इक्विपमेंटवरती 5%, मोटार व्हॅनवरती 10% आणि प्लांट अँड मशिनरीवरती 15% आपण घसारा आकारणार आहोत. तर हे झालं आपलं उदाहरण आणि या उदाहरणाच्या आधारे ट्रायल बॅलन्सच्या आधारे ॲडजस्टमेंटच्या आधारे आपणास बनवायचं आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर आपण आता सोल्युशन पाहणार आहोत. तर सोल्युशन पाहत असताना हे आपणासमोर सोल्युशन दिलेले आहे. तर सोल्युशन वर हेडिंग घ्यायचं इन द बुक्स ऑफ मंगेश ट्रेडर्स. त्यानंतर हेडिंग टाकायचं ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. त्यानंतर 4 कॉलममध्ये पानाचं फोल्ड करून 2 भाग करायचे, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईडला डेबिट आणि राईट हँड साईडला क्रेडिट असं करून घ्यायचं. त्यानंतर मग पर्टिक्युलर्स इनर अमाऊंट रुपीज आणि आउटर अमाऊंट रुपीज. त्यानंतर क्रेडिट साईडला तेवढेच कॉलम पर्टिक्युलर्स इनर अमाऊंट रुपीज आणि आउटर अमाऊंट रुपीज. आता एक एक आयटम जो आहे तो आपण घेणार आहोत. तर तो घेण्याच्या अगोदर हे जे आपणासमोर उदाहरण दिलेलं आहे, तर या उदाहरणाचा जर विचार केला तर कोणते आयटम कुठे ट्रान्सफर करायचे तर ते आता आपणास मी सांगणार आहे.
तर प्रथमतः ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, डेबिटचे डेबिट साईडला आणि क्रेडिटचे क्रेडिट साईडला बॅलन्स ओढून घ्यायचे. सेल्स अकाउंट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, परचेस रिटर्न परचेसेसमधून वजा करायचे, सेल्स रिटर्न सेल्समधून वजा करायचे, रॉयल्टीज ऑन प्रोडक्शन ऑन रॉ मटेरियल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, वेजेस अँड सॅलरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, ऑफिस सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, बिल्स रिसेवेबल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, बिल्स पेएबल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, ऑफिस इक्विपमेंट्स बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, मोटार व्हॅन म्हणजे मोटार गाडी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, कॅश इन हँड बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, रिझर्व्ह फॉर बॅड डेब्ट्समधून वजा करायची, सन्ड्री क्रेडिटर्स 24,000 बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, कॅपिटल क्रेडिट बॅलन्स आहे 1,25,000 तो घ्यायचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ॲडजस्टमेंट्स वन ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक ऑन 31 March 2018 वॉज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईस 19,000 आणि मार्केट प्राईस 20,000. यातील कमी किंमत जी आहे 19,000 ती आपण पहिला इफेक्ट आपण देणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट आपण देणार आहोत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. दुसरी ॲडजस्टमेंट आहे ऑफिस सॅलरीज आउटस्टँडिंग ₹1,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण सॅलरीमध्ये ॲड करणार आहोत आणि त्यानंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दुसरा इफेक्ट आपण देणार आहोत. तिसरी ॲडजस्टमेंट आहे प्रिपेड वेजेस 1,000. आपण वेजेसमधून 1,000 वजा करणार आहोत आणि दुसरा इफेक्ट आपण देणार आहोत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. 4 नंबर प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ॲट 5%, 10% अँड 15% ऑन ऑफिस इक्विपमेंट, मोटार व्हॅन अँड प्लांट अँड मशिनरी रिस्पेक्टिव्हली अनुक्रमे. म्हणजे ऑफिस इक्विपमेंटवर, मोटार व्हॅनवर आणि प्लांट अँड मशिनरीवर आपण घसारा ॲसेट साईडला आकारून त्याच्यामधून वजा करून आपण तो लॉस म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार आहोत. तर आपण आता हे उदाहरण सोडवणार आहोत. पहा मग आता हे उदाहरण आपल्याला सोडवून घ्यायचं आहे. तर याचं सोल्युशन आपल्यासमोर दिलेलं आहे. सोल्युशनमध्ये इन द बुक्स ऑफ मंगेश ट्रेडर्स ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 डाव्या बाजूला डेबिट, उजव्या बाजूला क्रेडिट, लेफ्ट हँड साईडला पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट रुपीज हे कॉलम आणि क्रेडिट साईडला पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट रुपीज हे कॉलम. आता आपण जे ॲटम ट्रान्सफर केलेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत. तर यामध्ये ॲटम ट्रान्सफर करताना पहिला ॲटम आहे ओपनिंग स्टॉक, तो जाईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक, आउटरला 32,750 रुपये. त्याच्यानंतर परचेसेस आहे, परचेसेस 55,000 तर तो जाईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसेस 55,000 आणि त्यामधून लेस आपण करणार आहोत परचेस रिटर्न 2,630.
आणि 55,000 वजा 2,630 बरोबर 52,370. त्याच्यानंतर सेल्स बाय सेल्स 89,500, त्यामधून आपण लेस करणार आहोत सेल्स रिटर्न 4,480 आणि वजाबाकी आलेले आहे 85,020. त्यानंतर वेजेस अँड सॅलरी 8,000, त्यामधून लेस आपण प्रिपेड करणार आहोत वेजेस, आगाऊ वेजेस दिलेले 1,000 आणि वजाबाकी आली आपली 8,000. रॉयल्टीज आहे आपली 4,000. तर पाहता पुन्हा एकदा समजून घ्या ट्रेडिंग अकाउंटला किती आयटम्स आहेत. तर ट्रेडिंग अकाउंटला पहिला आयटम आहे टू ओपनिंग स्टॉक 32,750 आउटर कॉलमला, टू परचेसेस इनर कॉलमला 55,000, त्यामधून लेस परचेस रिटर्न 2,630, 52,370 आउटरला आले. त्यानंतर टू वेजेस अँड सॅलरी 8,000, त्यामधून लेस प्रिपेड 1,000 आणि आउटरला आले 7,000. टू रॉयल्टीज अकाउंट 4,000, क्रेडिट साईडला बाय सेल्स 89,500, त्यामधून लेस सेल्स रिटर्न 4,480 आणि आउटरला आले 85,020. आणि पहिली ॲडजस्टमेंट आपली आहे क्लोजिंग स्टॉक 19,000, ते आपण करणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक. तर या पद्धतीने आपला हा ट्रेडिंग अकाउंट झालेला आहे. तर ट्रेडिंग अकाउंटमधून आपला काय प्राप्त होते तर ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस, म्हणजे ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा हा आपल्याला प्राप्त होतो. तर आपण पाहूया यापैकी आपल्यास या उदाहरणामध्ये काय मिळालेलं आहे ते आपण आता पाहूया. तर क्रेडिट साईडला बाय सेल्स आहेत आउटरला 85,020, बाय क्लोजिंग स्टॉक 19,000, याची जर बेरीज केली तर 1,04,020 ही बेरीज आलेली आहे. ही बेरीज घ्यायची डेबिट साईडला 1,04,020 घेतली आणि त्यामधून हे सर्व 32,750, 52,370, 7,000, 4,000 हे सर्व वजा करायचे आणि मग आपणास ढोबळ नफा झालेला आहे. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 7,900 एवढा आपल्याला ढोबळ नफा झालेला आहे या उदाहरणामध्ये मंगेश ट्रेडर्समध्ये. आता आपण काय करणार आहोत, हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा डेबिट साईडला आलेला आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आलेला आहे. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 7,900 हाच आपण काय करणार आहोत डेबिटचा अपोजिट साईडला म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला घेणार आहोत आणि तो आपण घेतलेला आहे बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 7,900 रुपये. अशी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची आपली सुरुवात होईल. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये कोणकोणते आयटम आपण घेणार आहोत. तर यामध्ये ऑफिस सॅलरी, आता आपण पाहूया याच्यामध्ये ऑफिस सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 11,000, त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 1,000 ॲडजस्टमेंटमधील आणि बेरीज आली आपली आउटरला 12,000 रुपये. नंतर टू बॅड डेब्स 2,500 रुपये. त्यानंतर बाय रिझर्व फॉर बॅड डेब्स 1,000 रुपये. हे कुठून आलेले आहेत तर हे बॅड डेब्स 2,500 डेबिटचे डेबिट साईडला आणि रिझर्व फॉर बॅड डेब्स हे 1,000 रुपये हे डेबिट साईडला गेले आणि हे क्रेडिट साईडला गेलेले आहेत.
तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पुन्हा एकदा पहा. टू ऑफिस सॅलरी 11,000, ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 2 नंबरची ॲडजस्टमेंट 1,000, 11,000 अधिक 1,000 बरोबर 12,000. बॅड डेब्स 2,500. त्यानंतर टू डेप्रिशिएशन ऑन ऑफिस इक्विपमेंट 5%, मोटर व्हॅन 10% आणि प्लॅन्ट अँड मशिनरी 15%. ऑफिस इक्विपमेंटवरचं डेप्रिशिएशन आलेलं आहे 1,000. मोटर व्हॅनवरचं डेप्रिशिएशन आलेलं आहे 3,040 आणि प्लॅन्ट अँड मशिनरीवरचं डेप्रिशिएशन आलेलं आहे 3,750. याची डेप्रिशिएशनची जर बेरीज केली तर ती आलेली आहे 7,790 रुपये. 7,790 रुपये. आणि टू ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात खर्च 6,000 रुपये. आता आपण पुन्हा एकदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट व्यवस्थितरित्या पाहून घेणार आहोत. तर यामध्ये डेबिट साईडला टू ऑफिस सॅलरी इनरला 11,000, ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 1,000, 11,000 अधिक 1,000 बरोबर 12,000. टू बॅड डेब्स 2,500. टू डेप्रिशिएशन ऑन ऑफिस इक्विपमेंट्स 1,000, मोटार व्हॅन 3,040 आणि प्लॅन्ट अँड मशिनरी 3,750 आणि टू ॲडव्हर्टाइजमेंट 6,000. त्याच्यानंतर बाय ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 7,900. बाय रिझर्व फॉर बॅड डेब्स 1,000. आणि मग आता आपण काय करणार आहोत, आपणास प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतर नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस यापैकी आपणास एक मिळेल. आता नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा आणि नेट लॉस म्हणजे निव्वळ तोटा. तर यापैकी आपणास एक यातून काहीतरी प्राप्त होईल म्हणजे निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा. तर आपण आता पाहणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करणार आहोत. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची आपली डेबिट साईड मोठी आलेली आहे. पहिल्यांदा 12,000 अधिक 2,500 अधिक 7,790 अधिक 6,000 बेरीज आलेली आहे 28,290. ती आपण घेतली क्रेडिट साईडला 28,290 आणि 28,290मधून 7,900 आणि 1,000 रुपये वजा केल्यानंतर आपल्याला मंगेश ट्रेडरला नेट लॉस निव्वळ तोटा ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट 19,390 रुपये हा तोटा झालेला आहे. आणि हा तोटा कॅपिटलमधून बॅलन्स शीटमधून आपण तो वजा करणार आहोत. कारण तोटा झाल्यानंतर आपलं व्यवसायाचं भांडवल कमी होते आणि म्हणून आता आपण बॅलन्स शीटकडे जाणार आहोत. तर नेक्स्ट आपण पाहूया आता बॅलन्स शीट. तर हे आहे बॅलन्स शीट. तर यामध्ये बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 यामध्ये सुद्धा स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीट हे यामध्ये अकाउंट नाही आहे. यामध्ये आपण लेफ्ट हँड साईडला लायबिलिटीज आणि राईट हँड साईडला ॲसेट्स म्हणजे डाव्या बाजूला देणी आणि उजव्या बाजूला आपण काय करणार आहोत ॲसेट म्हणजे येणी. आणि येणी देणी आपण काय करतो त्याच्यामधून सूत्र आपलं कॅपिटल बरोबर ॲसेट्स मायनस लायबिलिटी म्हणजे येणी वजा देणी बरोबर कॅपिटल. आणि आपला शेवटी बॅलन्स शीट हा येणी आणि देणी या दोन्ही साईड आपल्या इक्वल यायला पाहिजेत, समसमान येणं गरजेचं आहे. त्या आपल्या टॅली होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपली व्यवसायाची आर्थिक परिस्थिती एकल व्यापाऱ्याच्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती ही चांगली आहे असं समजलं
जातं. तर आपण बॅलन्स शीट समजून घेऊया. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018. डाव्या बाजूला लायबिलिटीज एनी आणि उजव्या बाजूला ॲसेट. डाव्या बाजूला लायबिलिटीज देणी आणि उजव्या बाजूला ॲसेट्स येणे. तर आता आपण पाहिलं कॅपिटल आपलं होतं 1,25,000 आणि आपला नेट लॉस झालेला आहे 19,390. म्हणजे 1,25,000 वजा 19,390 आपलं कॅपिटल शिल्लक राहिलेलं आहे 1,05,610. त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईडला 1,000. बिल्स पेबल देणे हुंडी 12,500. सन्ड्री क्रेडिटर्स सावकाराचं देणं 24,000 रुपये. त्यानंतर ॲसेट साईडला ऑफिस इक्विपमेंट 20,000. त्याच्यावरती 5% डेप्रिशिएशन 5 दुने 10 लेस डेप्रिशिएशन 5% 1,000. आउटरला वजाबाकी 19,000. मोटर व्हॅन 30,400 लेस डेप्रिशिएशन 10% म्हणजे 1 गेल्यानंतर 3,040. मोटर व्हॅनची वजाबाकी आलेली आहे 27,360. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल 19,250. प्लांट अँड मशिनरी वरती डेप्रिशिएशन आहे 25,000. 25,000 प्लांट अँड मशिनरी. त्याच्यावरती डेप्रिशिएशन आहे 10%. 15% डेप्रिशिएशन आहे. प्लांट अँड मशिनरीवरती आपलं 15% डेप्रिशिएशन आहे आणि ते आलेलं आहे 3,750. म्हणजे 25,000 भागिले 100 गुणिले 15/1. 2 गेले 250 गुणिले 15 बरोबर 3,750. तर आपल्याला डेप्रिशिएशन येथे दिलेलं आहे. आपण पाहूया. प्लांट अँड मशिनरीची बॅलन्स आलेला आहे 21,250. त्यानंतर डेटर्स 31,250. क्लोजिंग स्टॉक दुसरा इफेक्ट 19,000. प्रीपेड वेजेस दुसरा इफेक्ट 1,000 आणि कॅश इन हँड रोख शिल्लक 5,000. तर असा हा आपला बॅलन्स शीट आहे. पुन्हा एकदा पहा बॅलन्स शीट. लायबिलिटी साईडला काय म्हणतो आपण देणी म्हणजे कर्ज जबाबदारी देयता आणि ॲसेट साईडला आपण म्हणतो येणे म्हणजे संपत्ती किंवा व्यवसायाची प्रॉपर्टी. पाहता लायबिलिटी साईडला आपण पाहूया. कॅपिटल आपलं होतं 1,25,000. त्यामधून नेट लेस नेट लॉस 19,390 वजाबाकी आली 1,05,630. आउटस्टँडिंग सॅलरी 1,000. बिल्स पेबल 12,500. सन्ड्री क्रेडिटर्स 24,000. ॲसेट साईडला ऑफिस इक्विपमेंट 20,000 लेस डेप्रिशिएशन 5% 1,000 वजाबाकी 19,000. मोटर व्हॅन 30,400 लेस 10% डेप्रिशिएशन 3,040 27,360. बिल्स रिसिवेबल 19,250. प्लांट अँड मशिनरी 25,000 लेस डेप्रिशिएशन 3,750 21,250. डेटर्स 31,250. क्लोजिंग स्टॉक 19,000. प्रीपेड वेजेस 1,000 आणि कॅश इन हँड 5,000. आणि मग आपण जर बॅलन्स शीटची टोटल घेतली तर दोन्ही टोटल लायबिलिटीज आणि ॲसेट इक्वल येणं गरजेचं आहे. तर मग आपली देणी आणि येणी इक्वल दिसणे आवश्यक आहे. तर आपण लायबिलिटी साईडची जर बेरीज घेतली तर आपली बेरीज झालेली आहे 1,43,110 आणि ॲसेट साईडची जर घेतली आली तर 1,43,110. आणि आपलं हे उदाहरण येथे टॅली झालेलं आहे
बरोबर आलेला आहे आणि मग आपणास पूर्ण 12 मार्क्स क्वेश्चन 7मध्ये अशा पद्धतीचा प्रश्न आपणास विचारला जातो. तर हे खाली डेप्रिशिएशनचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. एक 5% ऑन 20,000 ऑफिस इक्विपमेंट्स म्हणजे 20,000 गुणिले 5/100. सो डेप्रिशिएशन ऑन ऑफिस इक्विपमेंट्स इज ₹1,000 म्हणजे 20,000 गुणिले 5/100. 2 शून्य गेले, 5 दुने 10, हे आलं 1,000 डेप्रिशिएशन. नेक्स्ट दुसरी ॲडजस्टमेंट 10% ऑन 30,400 मोटार व्हॅन. मग 30,400 गुणिले 10/100, हा शून्य गेला, 1 शून्य गेला, आले 3,040 आणि म्हणून 3,040 डेप्रिशिएशन. त्याच्यानंतर तिसरं आहे 15% ऑन ₹25,000 प्लॅन्ट अँड मशिनरी म्हणजे 25,000 गुणिले 15/100, 1 शून्य शून्य गेला, 250 गुणिले 15 आणि म्हणून आपलं डेप्रिशिएशन जे आहे 3,750. प्लॅन्ट अँड मशिनरीवरचं 3,750. तर या पद्धतीने आपण या उदाहरणाचा व्यवस्थितरित्या अभ्यास करावा. आपण या तासामध्ये पाहिलेलं आहे इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर मग कशा पद्धतीने आपण फायनल अकाउंट बनवतो. प्रथमतः बिझनेस ट्रान्झॅक्शन, जर्नल एंट्रीज, लेजर पोस्टिंग, बॅलन्सिंग द लेजर, नंतर ट्रायल बॅलन्स, तिरीज पत्रक आणि फायनल अकाउंट्स. मग त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद खाते इत्यादी आपण समजण्यासाठी हे उदाहरण आपण पेज नंबर 287वरचं घेतलेलं आहे. तरी सर्वांनी या उदाहरणाचा लाभ घ्यावा. उदाहरण व्यवस्थित, टॉपिक व्यवस्थित समजून घ्यावा. ट्रेडिंग अकाउंट काय आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय आहे आणि बॅलन्स शीट काय आहे आणि आपला प्रश्न क्रमांक 7मध्ये आपणास 12 मार्क्स पूर्ण मिळणे आवश्यक आहे. तर या संदर्भाने फायनल अकाउंट्स ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न म्हणजे एकल व्यापाऱ्याचे, व्यक्तिगत व्यापाऱ्याचे वार्षिक हिशोब किंवा अंतिम लेखे किंवा जमा खर्च ठेवून त्याला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आणि त्याची फायनान्शियल पोझिशन, स्टेटमेंट ऑफ द बॅलन्स शीट यावरून त्याला समजते की त्याची येणी आणि देणी किती आहेत, त्याचं कॅपिटल किती आहे, डेटर्स किती आहेत, त्याचे क्रेडिटर्स किती आहेत, त्याचं बॅड डेब्ट्स किती आहे, त्याचे एक्सपेन्सेस किती आहे, त्याच्या प्रॉपर्टीज किती आहे, हे काय होतं यावरून समजतं. तरी सर्वांनी या उदाहरणाचा व्यवस्थितरित्या अभ्यास करावा आणि उदाहरण हे तास अनेक वेळा आपण जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण ऐकावे. धन्यवाद.